नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माता भगिनी भार्या विविध रूपात वावरलेली ती, माता भगिनी भार्या विविध रूपात वावरलेली ती, लेक म्हणून जन्माला आली निश्चिंत पापण्या मिटलेली. घेईल ती गगन भरारी देईल सहारा, घेईल ती गगन भरारी देईल ती सहारा, लेक हसत होती गाली पंख फुटलेली. या ओळी व्यक्त होताना सुद्धा अनेक अव्यक्त भावना व्यक्त करणाऱ्या अशा ह्या वेगळ्या ओळी आहेत. जेव्हा आज आपण 21व्या शतकात वावरतो असं आपण ताठमानेने म्हणतो, स्त्री पुरुष समानता आणि विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मारलेली भरारी, त्यांचं असलेलं अस्तित्व आणि ते अधोरेखित करणारं त्यांचं कार्य, या सगळ्याविषयी आपण भरभरून सांगतो, बोलतो, ऐकतो, वाचतो. पण तरीसुद्धा स्त्री भ्रूण हत्या हा आजच्या या समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे. बोलूया या एका अस्वस्थ करणाऱ्या विषयावर, मुलगी वाचवा भविष्य घडवा. आणि या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम मॅडम यांना. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या पाहुण्या वृषाली मगदूम मॅडम यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या PCPNDT अर्थात प्रसवपूर्व गर्भधारणापूर्व निदान तंत्र समितीवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. शासनाची ही संस्था आहे. त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या अनुषंगाने त्यांचं कार्य लक्षात घेत त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध माध्यमांमधलं लिखाण, त्याचबरोबर भाषण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या जनजागृती, या सगळ्या पद्धतीने त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या काम करत असतात. त्याचबरोबरीने कचरा गोळा करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी विशेष काम केलेलं आहे. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने त्यांचं विशेष काम आहे आणि आपण त्यांच्याकडून याविषयी जनजागृती कशी होऊ शकेल याबद्दल जाणून घेऊया. आणि हो, या बरोबरीने तुमच्या मनातले प्रश्न काय आहेत नक्की पोहोचवा आमच्यासाठी. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होता येईल आणि आपल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं मिळू शकतील. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलींचं प्रमाण आजही कमी आहे, यामागचं कारण काय असतं? मुलींचं प्रमाण जे कमी होत गेलेलं आहे प्रत्येक सेन्ससमध्ये 1991 पासून आज 2011 पर्यंत, त्याचं मुख्य कारण आजही आपल्याला पुरुषप्रधान संस्कृती जी आपली आहे आणि आजही मानसिकता आपली बदलत नाहीये. तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आम्ही म्हणतो किती उजेड पडलाय पहा, किंवा मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी, अशी जी मानसिकता आहे. आणि मुलीच्या संदर्भात आजही आपल्या समाजामध्ये विचार केला जातो, मुलीच्या शिक्षणासाठी खर्च येतो, मुलीसाठी हुंडा द्यावा लागेल, आणि एवढंच नव्हे तर मुलगी हे परक्याचं धन. आणि ही मानसिकता समाजातून कमी होत नाही. आणि त्यामुळे आज ही समाजामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं की मुलगी नको किंवा मुली आज नकोशा वाटतात. जेव्हा हे चित्र, विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे असं म्हणतो, तेव्हा या चित्राचा सहभाग असलेली अनेक लोक आहेत. वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर. आपण या तिन्ही टप्प्यांविषयी टप्प्याटप्प्याने बोलूया. सगळ्यात आधी वैयक्तिक पातळीवर हे नको असणं आणि हवं असणं, या बाबतीमध्ये कृतीशीलता कशी असावी? तुमच्या वेगवेगळ्या उदाहरणांमधनं हे उलगडत गेलं तर जास्त पद्धतीने कळेल. आज कौटुंबिक पातळीवर जेव्हा मुलगी नको असं जेव्हा वाटतं, तेव्हा आज खरं तर उलट महिलांना दोष दिला जातो. पण तसं नाहीये. की ज्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देते की अगदी शिकलेल्या एक ॲडव्होकेट बाई नेहमी अतिशय, मी या सल्लागार समितीत काम करत असताना मला नेहमी म्हणायचं की आपण असे काहीतरी कार्यक्रम घेऊ, आपण काहीतरी करू या संदर्भात. आणि त्या इतक्या पोटतिडकीनं बोलायच्या की मी त्यांना एक दिवस विचारलं की तुम्हाला या विषयाबद्दल एवढी कळकळ का वाटते? तर मला त्यांनी जे सांगितलं त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्या आज एक ॲडव्होकेट म्हणून काम करतायत, पण त्यांनी मला असं सांगितलं, मला पहिली मुलगी झाली
आणि त्यानंतर घरामध्ये माझे सासू सासरे, माझा नवरा यांनी मला 4 वेळा अबॉर्शन करायला लावलं, कारण तो मुलीचा गर्भ होता. आणि 5व्या वेळी आता मला मुलगा झालेला आहे, पण त्यावेळी मी बोलू शकले नाही, कारण मी गृहिणी होते, कमवत नव्हते, माझ्या पायावर उभी नव्हते. आणि त्याच्यानंतर मी शिकले, BSc झाले, नंतर मी लॉचा कोर्स केला असं मला ती सांगत होती. पण ती म्हणाली की आज मला आयुष्यभर माझ्या मनाला टोचणी लागेल की या मुलींना मी जगण्याचा हक्क नाकारला. आणि एवढंच नाही तर बाईचं मानसिक आणि शारीरिक जे खच्चीकरण होतं, ती मला सांगत होती की या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं मानसिक इतकं खच्चीकरण झालं, आज मी माझ्या पायावर उभी आहे, पण सायटिका, कंबरदुखी यासारखे आजार आज मी घेऊन बसलेली आहे. तर ही वैयक्तिक पातळीवर आज सगळीकडे, आणि आपल्याला जे मी पाहते ना, तुम्हाला मी साधारणतः आता कसा 10-10 वर्षांनी, खरं तर आपण इतकी प्रगती Slides करायला दिसतात, लागलो. हो. मी थोडीशी स्लाइड तुम्हाला दाखवते. अवश्य. तर पहा, हे सेन्सस 2011चं आहे. तर 1991 मध्ये भारत आणि महाराष्ट्र या दोन्हीमधलं हे प्रमाण आहे. 1991ला आपल्याकडे 972 भारतामध्ये प्रमाण होतं, ते 927 झालं. 10 वर्षांनी आपण ही सगळी आकडेवारी करतो. आणि 10 वर्षानंतर 201ला, आणि नंतर आता रिसेंटली 211ला जेव्हा आपण, ते 914वर प्रमाण आलेलं आहे. आणि महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर त्याच्यापेक्षा कमी आहे. 91 नंतर 2001ला 913, आणि नंतर 2011ला आपण 883. म्हणजे या मुली गेल्या कुठे? या 100 पेक्षा जास्त मुली आज कुठे गेल्या? मिसिंग आहे त्या मुली. आणि त्याला जबाबदार मला स्वतःला असं वाटतं की आज समाजामध्ये गर्भलिंग चाचणी केली जाते. महाराष्ट्र हे आपण परंपरा सांगतो, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले या सगळ्यांची जेव्हा आपण परंपरा सांगतो, त्या महाराष्ट्राचा भारतामध्ये गर्भलिंग चाचणीच्या किंवा मुलींचं प्रमाण कमी होण्यामध्ये 2रा नंबर लागतोय. जम्मू काश्मीरचा 1ला नंबर आहे आणि महाराष्ट्राचा 2रा नंबर आहे. तर ही गोष्ट मला वाटते की खूप चिंताजनक आहे. खरं आहे. जेव्हा एकीकडे आपण म्हणतो की प्रगती केलेली आहे आणि प्रगतिशील राज्य आहे अशा पद्धतीने, पण त्याचबरोबर ही तुम्ही सांगत असलेली आकडेवारी ही अस्वस्थ करणारी आहे. हे विदारक चित्र जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा ही परिस्थिती प्रत्येक गावामध्ये आहे, शहरामध्ये आहे. इथं आपण शहर किंवा गाव असं विरोधाभास किंवा अशा पद्धतीची तुलना करू शकत नाही. बरोबर? बरोबर आहे. मी पूर्वी मला नेहमी वाटायचं की आहे ते प्रमाण आहे शहरामध्ये, उच्च वर्गामध्ये सुद्धा, की गर्भलिंग चाचणी करण्याचं प्रमाण खूप आहे. आता जो आपण रेशो पाहिला तो सांगतोय आपल्याला. पण मला असं वाटलं की आता तुम्ही मला सांगितलं की कचरा वेचक महिलांचं आम्ही संघटन केलेलं आहे. तर वस्ती पातळीवर आम्ही जेव्हा मीटिंग घेतो तर त्यावेळी एक दिवस महिलांशी मी चर्चा करत असताना मला असं वाटलं की आज गरीब लोकांना सुद्धा आपल्याला मुलगा हवा, म्हातारपणची काठी हवी असं वाटतं. तुम्हाला मी एकच उदाहरण देते. आमच्या सारसोळ्याच्या भागामध्ये आमची एक मंगला चव्हाण म्हणून राहते. तर तिला 5 मुली आहेत. तर तिला जेव्हा आता त्या खूप 2 त्यातल्या नर्सिंग झालेल्या आहेत. आमची प्रिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, कॅन्सर झाला होता. इतकी लागवी मुलगी की अक्षरशः अख्ख्या हॉस्पिटलनं तिचा वाढदिवस साजरा केलेला होता त्यावेळी. आणि आता या मुली जेव्हा पायावर उभ्या आहेत, ती मला सांगत होती की 1.25 महिन्याची तिची मुलगी असताना तिच्या नवऱ्यानं तिच्या डोक्यात मारलं आणि 7 टाके त्या मुलीला पडले होते. कारण काय? तर मुलगी नको. आणि मग या सगळ्या मानसिकतेमधून आज गर्भलिंग चाचणी वस्ती पातळीवर केली जात नसेल, पण तरी सुद्धा ही इतकी मानसिकता आहे की 5 मुली झाल्यानंतर मग मुलगा झाला आणि त्याच्यानंतर त्या बाईची शारीरिक मानसिक काय अवस्था होत असेल. तर हे खूप विदारक चित्र आहे. खरं, ही एक मानसिक विकृती आहे असं म्हणायला लागेल. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने घेते. कुडाळकर बोलतात आपल्याशी नाशिकहून. रवींद्र कुडाळकर, नमस्कार. नमस्कार. बोला. पल्लवीजी आणि वृषालीजी, आपल्या दोघांनाही नमस्कार. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी, हे तर आम्ही नेहमीच ऐकतो. आणि आजची थीम आपली खूप चांगली विषय की मुलगी वाचवा आणि भविष्य घडवा. पण नाही, रोज वर्तमानपत्रात आणि प्रसार माध्यमात मुलींच्या, स्त्रियांच्या अत्याचाराच्या बातम्या वाचता अगदी नकोसं वाटतं ते पाहायला. आणि काही ठिकाणी असंही झालंय गावांमध्ये महाराष्ट्राच्या की मुलगी झाली की तिचं नाव नकोशी ठेवली जायचं. ते खूप अपमानास्पद आणि अस्मिता दुखावणारं आहे मुलीचं, महिलांचं. तर या दृष्टीने एक सकारात्मक विचारावर आपण जेव्हा बोलतो आहोत तर सर्वांनीच, इव्हन पुरुष वर्गाने पण या गोष्टीकडे कसं पाहावं. धन्यवाद.
बरं, काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोचू शकला नाही, त्यांचा प्रश्न आपल्यापाशी पुन्हा पोहोचेलच. पण दरम्यान आपण असं म्हणूया की जेव्हा ही घटना घडत आहेत आणि अशा अनेक घटनांचे केसेस तुमच्याकडे आहेत जे तुम्ही सांगायला लागतं तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं, ऐकणं होत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या सिनेमामध्ये मालिकामध्ये विषय शोभेल अशा पद्धतीची ही उदाहरणं आहेत. ही मानसिकता बदलायची म्हणजे मुळापासून काढायची कुठून, कशी आणि कुठे नष्ट होईल? ही मानसिकता बदलण्यासाठी खूप काही गोष्टी आपण करू शकतो. मला विशेषतः सरकारी पातळीवर आज जी कायदा झालेला आहे आणि कायद्यामधून जी तरतूद आहे ती अतिशय मला महत्त्वाची वाटते. आज जिल्हा पातळीवर PCPNDT कमिटी नेमलेली आहे, राज्य पातळीवर आहे आणि केंद्र सरकारची कमिटी आहे आणि कायदा इतका सक्षम आहे, बोला. कायदा इतका सक्षम आहे, पण आज अंमलबजावणीच्या पातळीवर आपण कुठेतरी कमी पडतोय का असं मला स्वतःला वाटतं. की कायद्यामध्ये आज जर अशा पद्धतीची गर्भलिंग चाचणी केली तर 10,000 रुपये दंड आहे, 3 वर्षाची शिक्षा आहे आणि ह्या बारीक 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 ह्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत की आज सोनोग्राफी सेंटरची नोंद झाली पाहिजे, ती नोंद झाल्यामध्ये त्या सेंटरमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी सोनोग्राफी होते त्या ठिकाणी मी गर्भलिंग चाचणी करत नाही, केल्यास 10,000 रुपये दंड आहे, अशा प्रकारचा बोर्ड लावणं, कायद्याचं पुस्तक सोनोग्राफी सेंटरमध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत. F नंबरचा एक फॉर्म आहे, त्याच्यात 23 गोष्टी आहेत, त्या 23 गोष्टी भरणं बंधनकारक आहे. रेडिओलॉजिस्ट असेल किंवा गायनाकोलॉजिस्ट असेल जे काही सोनोग्राफी करतात तर तो फॉर्म भरणं आज बंधनकारक आहे, बोर्ड लावणं बंधनकारक आहे. कायद्याचं पुस्तक ते 40 रुपयाचंच आहे, पण ते तुमच्या रेडिओलॉजी सेंटरमध्ये मिळालं पाहिजे जेव्हा कोणी मागेल त्यावेळी. त्याबरोबर जी बाई सोनोग्राफी करते त्या बाईचं आपण लेखी लिहून घेतो कबुली जबाब की मी सोनोग्राफी करतेय पण मी लिंग निवड विचारणार नाही, आणि तो कागद तिच्याकडे ठेवला जातो, एक डॉक्टरांच्याकडे असतो, डॉक्टरनी लिहून द्यायचं असतं मला जरी लिंग कळलं तरी सुद्धा मी ते सांगणार नाही. तर इतक्या बारीक बारीक गोष्टी कायद्यामध्ये केलेल्या आहेत. आणि मग रेडिओलॉजिस्ट बऱ्याच वेळा की ते आरोप करतात की यातली आम्ही एकही गोष्ट राहिली की लगेच आम्हाला तुम्ही कायद्याचा बडगा दाखवता. पण मला स्वतःला असं वाटतं की हा आपण थोडासा निष्काळजीपणा न दाखवता या साऱ्या गोष्टींचं पालन केलं तर कायद्याचा बडगा बसणारच नाही. आज समाजामध्ये जे आपल्याला हे जी मानसिकता बदलत चाललेली आहे की हे प्रमाण कमी, की अनेक रेडिओलॉजिस्ट म्हणतात की कोणीतरी एखादा करतो आणि आम्ही सगळे त्याला बळी पडतो, पण असं नाहीये. जेव्हा आपल्याला हे समाजामध्ये 100च्या वर प्रमाण दिसतं तेव्हा कुठेतरी आज खरं तर बायोलॉजिकल आपण पाहायला गेलं की निसर्ग असं सांगतो की मुलीचा गर्भ जास्त चिवट असतो आणि तसं प्रमाण पाहायला आपण गेलं तर 1000पेक्षा 1000 मुलग्यांच्या मागे मुलींचं प्रमाण जास्त पाहिजे, पण आज आपण ते कमी पाहतोय. तर कुठेतरी काहीतरी आहे, पाणी मुरतंय असं म्हणावं लागेल ना. आणि मग एकमेकाला दोष देऊन चालणार नाही. ती बाई सोनोग्राफी करायला येते किंवा मग डॉक्टर्स हे करतात, तर हे सगळं प्रत्येकाला दोष न देता आपली सामाजिक जबाबदारी म्हणून जर प्रत्येकाने या गोष्टीकडे पाहिलं तर मला वाटतं की खूप काही बदल होऊ शकतात. खरंय. 21व्या शतकात वावरतो आहोत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती अंतराळयानामध्ये सुद्धा गेलेली आहे असं आपण महिला म्हणतो. रिक्षा चालक, मोटर वुमन सगळीकडे महिला आहे, पण तिचा भ्रूण आहे म्हटल्यावर ती हत्या करण्याची मानसिकता का? मुलगी वाचवा भविष्य घडवा असं आपण म्हणतो, तर भविष्य कसं घडू शकेल याविषयी आपल्याला सांगत आहेत सामाजिक कार्यकर्त्या वृषाली जगदम मॅडम. पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार, बोला. वृषाली ताईंना नमस्कार. मला असं विचारायचंय की स्त्री भ्रूण हत्या हा गुन्हा मानला जात असताना गर्भलिंग चाचणी होते कशी, आणि त्यानंतर मग डॉक्टर किंवा पालकवर्ग जे आहेत त्यांना सुद्धा आपण कुठल्या प्रकारे प्रत्यवाय करू शकतो, किंवा आणखीन आपण तरुण वर्ग किंवा कॉलेजची मुलं मुली यांच्यामध्ये आपण जनप्रबोधनासाठी काही करायला आवश्यक आहे तर ते करू शकतो का? धन्यवाद. चांगला मुद्दा आहे. वृषाली मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतो की जनजागृती व्हायला पाहिजे, ती नेमकी कुठे, कधी आणि कशा पद्धती घटना घडता आहेत, ते ओरखडे आहेत, त्या ओरखड्यांवर आपल्याला मात करायची आहे.
तुमचं काम खूप मोठं आहे, याविषयी जनजागृती खूप तुम्ही करता. आता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण सांगूया की महाविद्यालयीन तरुण मुलांना कशा पद्धतीने. शरीताईंनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर महाविद्यालयांमध्ये NSS राष्ट्रीय सेवा योजना त्याच्या अंतर्गत आपण खरं तर खूप चांगल्या प्रकारे जनजागृती करू शकतो. आणि अशा पद्धतीनं मी महाविद्यालयामध्ये असताना दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही असा हा विषय ठेवत असू, गर्भलिंग चाचणीचा मुलांच्या मध्ये जनजागृती करत असू. आणि याशिवाय जे मी आता तुम्हाला सांगितलं की सोनोग्राफी सेंटरमध्ये ही जनजागृतीचा अतिशय महत्वाचा भाग की या मुलांनी त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन की अशा पद्धतीनं काही घडतंय का हे पाहणं, हे मला खूप महत्वाचं वाटतं. की एखादा फॉर्म तयार करणं, एखादा ग्रुप तयार करणं आणि त्या ठिकाणी साध्या साध्या गोष्टी, पुस्तक ठेवलेलं आहे का, कायद्याचं हे बोर्ड लावलेलं आहे का, या साध्या साध्या गोष्टी सुद्धा मुलं करू शकतात. आता खरं तर अशा पद्धतीची डेकॉय केसबद्दल मी सांगेन, आम्ही काही डेकॉय केस केलेल्या होत्या. तर असंच शर्विणी आता जसं विचारलं तसं मला असं वाटतं की या मुलांना हाताशी धरून काही पथनाट्य बसवणं आणि त्या पथनाट्याच्या माध्यमातून की हा मेसेज देणं द्यायला पाहिजे. अशा प्रकारच्या स्पर्धा आपण ठेवू शकतो. निबंध स्पर्धा, आम्ही कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा ठेवली, ती मुलं इतकी छान बोलतात, मुलांना इतकं. आणि आता मला स्वतःला वाटतं की आजूबाजूला काकी, मावशी, मामी हे सगळं छुप्प जेव्हा घडत असतं तेव्हा या मुलांना आपण जर अवेअरनेसमध्ये सामावून घेतलं तर निदान पुढच्या पिढीमध्ये सुद्धा हे थांबण्यासाठी जरूर याचा उपयोग होईल असं मला वाटतं. म्हणालात की पुढच्या पिढीला याविषयी जेव्हा आपण माहिती देतो तेव्हा घरामध्ये, समाजामध्ये, शेजारी या गोष्टी घडतात तेव्हा ही मुलं या दृष्टिकोनात जनजागृती करू शकतात. मग या दृष्टिकोनातून महाविद्यालयीन पिढीला यामध्ये सहभागी करून घेणं हे मोलाचं आहे. हे नेमकं कसं सहभागी करता याविषयी जाणून घेते. एक फोन आहे तो घेते. नेहा परांजपे बोलतात आपल्याशी गोराईहून. नमस्कार नेहा. बोला नेहा. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो. हा, मला असं सांगायचं आहे की एक ही सगळ्याची गोष्ट ना एखाद्या जलचक्रासारखी आहे. म्हणजे आपण बघतो की समाजामध्ये आर्थिक तफावत प्रचंड आहे आपल्या इकडे. त्याच्यामुळे जर गरीब घरात मुलगी जन्माला आली तर त्याला ती जन्मापासूनच नकोशी होते. कारण का तर उद्या लग्न करायचं, मग त्याचा पुढचा खर्च आणि हे. बरं, आपण म्हणतो की मुलींकरता, शिक्षणाकरता सगळे कायदे वगैरे सगळे केले, पण ते खरंच त्यांच्यापर्यंत ते आर्थिक नियोजन वगैरे पोहोचतं का? बरं, कायदे गर्भलिंग चिकित्सा होऊ नये म्हणून कायदे केले जातात. कायदे करणारेही कायदे तज्ञ असतात, सुशिक्षित असतात. आणि गर्भपात करणारेही सुशिक्षित डॉक्टर असतात. मग नक्की मानसिकता कोणाची बदलायची आहे की घरी मुलगी जन्माला आली ही त्याची मानसिकता बदलायची का जे सुशिक्षित आहेत त्यांची मानसिकता बदलायची, हा प्रश्न आहे. खूप छान नेहा, अतिशय नेमकं मनोगत आहे तुमचं. खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. मानसिकता तर आपल्याला सगळ्यांचीच बदलायला लागेल. डॉक्टरांची बदलायला लागेल, जे डॉक्टर पैशाच्या हव्यासासाठी या गोष्टी करतात. आणि तुम्ही आता जे म्हटलं, गरीब घरातली मुलगी असेल, श्रीमंत घरातली मुलगी असेल, तिला आपण शिकवूया, तिच्या पायावर उभी करूया. आणि शिक्षणाचा आज सगळ्यांना माहिती आहे की 12वी पर्यंत शिक्षण आज मोफत आहे मुलींना. अगदी नुकतीच सरकारनं स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. आज आमच्या कचरा वेचक महिला आहेत, आज आम्ही 150 मुलींची बँकेत खाती खोललेली आहेत. आणि त्यांच्या शिक्षणासाठी जी आता आपण शिष्यवृत्ती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मानसिकता तर सगळ्यांचीच बदलली पाहिजे आणि ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. की डॉक्टरांची बदलणं, कारण कसं होतं, डॉक्टरना दोष देणं, बाईला दोष देणं, हे सगळं आपण थांबून ते काय करताय त्यापेक्षा मी काय करू शकते या संदर्भामध्ये, हे आपण करणं आवश्यक आहे. तुमचा प्रश्न अतिशय छान होता. आपण सगळे मिळून ही आपली समाजधारणा बदलूया असं मला स्वतःला वाटतं. खरंय, जेव्हा आपण म्हणतो समाजधारणा बदलायला हवी, तुम्ही हे खूप छान सांगितलं की प्रत्येक ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत किंवा आपण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करू शकतो. ज्यांच्याकडे वेळ आहे अशा गृहिणी आहेत त्याही याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आता तिथं जाऊन फॉर्म चेक करायचे किंवा काही गैरप्रकार घडत नाहीये ना, इकडे लक्ष ठेवायचं. पण या सगळ्यासाठी ती प्रोसेस काय आहे, कार्यप्रणाली काय आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांना काही वर्ग कुठे आयोजित केले जातात का? आपण शासनाच्या समितीवर आहात, त्या समितीमार्फत काही वर्ग आयोजित केले जातात का? सरकारकडून अशा प्रकारची कार्यशाळा सातत्यानं घेतली जाते. एकतर डॉक्टरांच्यासाठी कार्यशाळा घेतली जाते, वकिलांच्यासाठी घेतली जाते. मला स्वतःला असं वाटतं की जज्जांना सुद्धा या कायद्याची सखोल माहिती असणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कार्यशाळा घेतली जावी. आणि स्वयंसेवी संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत
की त्यांच्याकरता सुद्धा आपण काय काय करू शकतो, या पद्धतीचं प्रबोधन करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि कायद्याची जी बाजू आहे ती आपण सविस्तर चर्चा करूच, पण कुठलाही सामान्य माणूस तक्रार करू शकतो. इतकं त्याच्यामध्ये इतकं सुटसुटीत आहे. एक साधं तुम्ही पोस्ट कार्ड घ्या, त्या पोस्ट कार्डवर या ठिकाणी गर्भलिंग चाचणी होते याची माहिती तुम्ही द्या. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं असेल तरी सांगू शकता, तुम्हाला तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता. आणि ती तक्रार कोणाकडे नोंदवायची, तर PCPNDT जी कमिटी आहे त्याचा मुख्य कोण असतो, तर सिव्हिल सर्जन असतो. कारण ही कमिटी आरोग्य विभागाकडे दिलेली असते. त्या सिव्हिल सर्जनकडे ती तक्रार गेल्यानंतर 15 दिवसाच्या त्यांनी दखल घ्यायची. त्यांनी दखल नाही घेतली तर पहिला आरोपी सिव्हिल सर्जन होतो आणि मग ज्या डॉक्टरविषयी तक्रार केला असेल तो दुसरा आरोपी होतो. त्यामुळं ही इतकी तरतूद 28(1)ब असं ते कलम आहे आणि त्या कलमाच्या अंतर्गत की कोणीही सामान्य माणूस ही तक्रार करू शकतो. सरकारनं आता हे मुलींच्या गळतीचं प्रमाण थांबावं, तर मी तुम्हाला आणखी 1-2 स्लाइड्स दाखवते की आपल्याला हे विदारक चित्र दिसेल. सेक्स रेशिओ महाराष्ट्रातलं हे चित्र आहे. आज बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मुलींचं प्रमाण कमी आहे. आणि हे मुंबईमध्ये सुद्धा जो श्रीमंत भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला दिसेल की हा इथे जो नकाशा आपल्याला दिसतो 91, 2001 आणि 2011चं जे आपल्याला सेक्स रेशिओ कसा आणि कुठल्या भागामध्ये जास्त आहे. बीडमध्ये 801 म्हणजे या 200 मुली गेल्या कुठे. बुलढाणा पहा, कोल्हापूर पहा की या भागामध्ये, कोल्हापूर आपण समृद्ध भाग म्हणतो, ऊसाचे कारखानदार आहेत. म्हणजे या भागामध्ये जळगाव असेल, जळगावमध्ये सुद्धा खूप कमी आहे प्रमाण की केळीच्या बागा आहेत, जमीनदार आहेत, बागायतदार आहेत. तर हा सेक्स रेशिओचं जे मी आता तुम्हाला म्हटलं की इतकी सोपी प्रोसिजर आहे, पण शिवाजी शेजारच्या घरात येऊ दे, माझ्या घरात नको, ही जी आपली मानसिकता आहे. सरकारनं 25,000चं हे ठेवलेलं आहे की पुरस्कार तुम्ही अशी एखादी केस दाखवा, एखादं सोनोग्राफी सेंटर दाखवा की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रकार घडत आहे. सरकारची हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनचा नंबर पण आपण सांगू. आणि तर हे सगळं आपण करण्यासाठी सरकारी पातळीवर भरपूर मदत होतीये, पण मग आपल्या पातळीवर आपण काय करतो हे खूप महत्वाचं. आपण काय करतो हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा फोन आहे, सुलभा बोलतायत आपल्याशी. नमस्कार. सुदाम पांडे यांचा फोन आहे कल्याणहून. नमस्कार. सुलभा पांडे बोला. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला सुलभा. मी कल्याणवरून बोलते. सलग प्रश्न विचारा सुलभाताई, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. अच्छा, मला म्हणायचंय आमच्या इथे आता एक नवीन लग्न झालेल्या मुलगी आहे, 3 वर्ष झाली आहे. तिला मुलगी झाली म्हणून सासून या नवऱ्याने सोडून दिलेली आहे. तर ह्याच्यावरती यांना कायदेशीर काहीतरी शिक्षा करण्यात यावी असं माझं मत आहे, अशा बायकांना किंवा अशा सासवांना. बरोबर आहे. धन्यवाद. तिला अमेरिकेत राहते ती, ते तिला एअरपोर्टला रात्री 1:30 वाजता येऊन सोडून दिलेलं आहे. मुद्दा पोहोचलाय तुमचा, काय सांगाल तुम्ही? नाही, बरोबर आहे तुम्ही सांगितलं. तर खरं तर तिला जर सोडून दिलं असेल, तिनं तक्रार केली पाहिजे आणि ती तक्रार लावून धरली पाहिजे. हे अतिशय चुकीचं कारण आहे, मुलगी झाली म्हणून सोडून देणं. आमच्या कमिटीकडे अशी एक आली होती, आता तुम्ही सुलभाताई सांगितलं म्हणून मी सांगते की नागपूरहून केस आली होती. त्या मुलीला नेरूळला तिचं सासर होतं आणि ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर सासरच्या लोकांनी नेरूळच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये तिची गर्भलिंग चाचणी केली. त्याच्यामध्ये मुलगी आहे असं आढळलं. त्यांचा विश्वास नाही बसला. म्हणजे किती टोकाची मानसिकता असते. त्यानंतर आणखी एका नेरूळच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये त्यांनी चाचणी केली, तर तिथेही मुलगी निघाली आणि हिला मुलगी झाल्यानंतर त्यांनी नागपूरला तिला नेऊन सोडलं. आणि म्हणजे कसं आहे ना, महिला सुद्धा कधी पुढे येतात की आता गळ्यापर्यंत आलेला आहे, आता मी असाही आहे, मी काहीच करू शकत नाही. आणि नागपूर पोलीस स्टेशनला जेव्हा त्यांनी तक्रार केली, अशा प्रकारे मला मुलगी झाली आहे म्हणून सोडून दिलेलं आहे. आणि मग नवी मुंबईच्या ही PCPNDT आमची जी कमिटी आहे, प्रसवपूर्व आणि गर्भधारणापूर्व निदान तंत्र कमिटी,
त्या कमिटीकडे आमची ही तक्रार आली. त्याच्यानंतर आम्ही त्या सोनोग्राफी सेंटर्सच्या दोघांनाही बोलवून घेतलं आणि पण त्यांनी काय झालं की आता सोनोग्राफी सेंटरमध्ये सुद्धा की पुरावे जे लागतात की त्यांनी नकार दिला. आमच्या इथे झालीच नाही सोनोग्राफी. पण तरी सुद्धा मला सुलभाताईंना सांगायला आवडेल की आज ती केस आपण लावून धरलेली आहे. मुलगी झाली म्हणून तिला सोडणं हे अतिशय चुकीचं आहे आणि आज ती कोर्टामध्ये केस चालू आहे आणि मला खात्री आहे की नक्की निकाल त्या मुलीच्या बाजूने लागेल. आजही जेव्हा आपण सगळे सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत असं म्हणतो, तेव्हा मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा जेव्हा उहापोह केला जातो तेव्हा थेट दोषारोप हा स्त्रीवर, महिलेवर दाखवला जातो. याविषयी सुद्धा जनजागृती आज व्हायला पाहिजे अशी व्यवस्था आहे. आता खरं तर विज्ञान सांगतं खरंय की मुलगी होणं याला सर्वस्वी वडील जबाबदार असतात. आणि अगदी मी थोडक्यात सांगते की जी गुणसूत्र आहेत की क्ष आणि क्ष हे गुणसूत्र बाईकडे असतं आणि क्ष आणि य हे गुणसूत्र पुरुषाकडे असतं. आणि क्ष आणि क्ष या गुणसूत्राचा संयोग झाल्यानंतर मुलगी होते आणि क्ष आणि य गुणसूत्राचा झाल्यानंतर मुलगा होतो. आणि मग आता याला वडील जबाबदार आहेत सर्वस्वी जर मुलगी होत असेल तर. पण तरी सुद्धा आज बाईला दोषी धरलं जातं, तिला घरातून काढलं जातं. 4 मुली झाल्या म्हणून एका बाईना घरातून हकलून दिलं. अक्षरशः भीक मागायची पाळी आली, कचरा वेचायची पाळी आली. त्या बाई सांगत होत्या त्यांना घरातून त्या लहान तानुल्याबरोबर हकलून दिल्यानंतर त्या इकडे नवी मुंबईमध्ये आल्या, राहिल्या, कचरा वेचायला लागल्या आणि मग त्यांना नवरा येऊन मिळाला. आज त्या व्यवस्थित आहेत. पण ही खूप अशी म्हणजे बाईला म्हणजे तिला काही घरदार नाही, तिला काही आधार नाही, म्हणजे हे जे गृहीत धरलं जातं हे चुकीचं आहे. खूप चुकीचं बरोबर आहे. सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम मॅडम आपल्याशी बोलत आहेत आणि मुलगी वाचवा भविष्य घडवा हा एक अतिशय संवेदनशील असा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे. त्या सखीने आपलं नाव सांगायला आणि थेट प्रश्न विचारायला नकार दिलाय. पण त्यांचा मुद्दा जो आहे तो असा आहे की त्यांना दुसरी मुलगी झाली, पहिली मुलगी आहे आणि दुसरी मुलगी झाल्यानंतर डॉक्टरांनीच हा प्रश्न विचारला की काय हो तुम्हाला दुसरी मुलगीच का. पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे असा की बाकीचे घरचे, समाजातले, कुटुंबीय असं कोणी म्हणण्यापूर्वी डॉक्टर जेव्हा हा असा प्रश्न करतात तेव्हा आम्ही काय करायचं. सामाजिक कार्यकर्त्या आणि या दृष्टिकोनाने जनजागृती जेव्हा तुम्ही करता तेव्हा ही मानसिकता ही सुद्धा कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. याच्यावरती सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे नाही का. एक तर डॉक्टरना ठणकावून सांगितलं पाहिजे आणि मुलगी हे कसं धन आहे माझं. आणि डॉक्टरांची कोती मनोवृत्ती तर आहेच पण त्याचे इंटरेस्ट पण त्यांचे वेगळे आहेत. तुम्ही चाचणी का नाही केली. आमची एक प्राध्यापक मैत्रीण आहे, तिला दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला आधी चाचणी कर असं तिच्या सासूनी सांगितलं होतं. ती म्हणाली मी अजिबात चाचणी करणार नाही. अशा खूप आहेत मुली की 2 मुली असणाऱ्या, अभिमान बाळगणारे अशी खूप उदाहरणं आहेत आपल्या समाजामध्ये. तर ती म्हणाली मी चाचणी तर अजिबात करणार नाही. दुसरी मुलगी झाल्यानंतर सासू दवाखान्यात आली नाही. ती घरी गेल्यानंतर सासू म्हणाली तुझ्या MA BEd झालेली बाई ती, तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे, तुला एवढंही माहित नाही, चाचणी करायची तुला माहिती नाही, दुसरी मुलगी होऊ दिलीस. तर मला असं वाटतं की ही मानसिकता बदलण्यासाठी आपण सगळ्यांनीच कंबर कसली पाहिजे आणि त्या डॉक्टरांना ठणकावून विचारलं पाहिजे की का तुम्हाला अशी का वाटते, तुमची मानसिकता बदलली पाहिजे ना. खरंय. जेव्हा यासाठी शिक्षा व्हायला पाहिजे, याच्यावर उपाय व्हायला पाहिजे. तुम्ही याविषयी अनेक स्ट्रिंग ऑपरेशन्स करता. त्याही कथा ज्या आहेत, कथा म्हणजे ते वास्तवदर्शी सत्य आहे, ज्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याविषयी आपल्याला काही ऍक्शन घेता यावी म्हणून राबवलेल्या काही घटना आहेत, त्याविषयी सुद्धा प्रेक्षकांना सांगा आणि तिथून त्यांनी कशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला होत असलेल्या गोष्टींवरती उपाययोजना करावी तेही कळेल. बरोबर आहे. त्यापूर्वी मला एक हेल्पलाईनचा नंबर सांगायला आवडेल. बरं. हेल्पलाईनचा नंबर आहे बेटी बचाओ असे आपली हेल्पलाईनचा नंबर आहे 1800-233-4475. आपल्या स्क्रीनवर हा नंबर दिसतो आहे 1800-233-4475. 1800-233-4475 ही हेल्पलाईन क्रमांक आहे आणि या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मुलगी वाचवा भविष्य घडवा या दृष्टिकोनातनं आपण मदत मागू शकता. बरोबर ताई. हो बरोबर आहे. तर मी तुम्हाला एक आम्ही केलेलं आपण त्याला डेकॉय असं म्हणतो. डेकॉय. डेकॉय असं म्हणतो. डेकॉयचा अर्थ की आपण त्या ठिकाणी रुग्ण बनून जायचं, पेशंट बनून जायचं, म्हणजे बहाणा करून जायचं. ठीक आहे. तर अशी एका स्थानिक पेपरमध्ये आमच्या जाहिरात आलेली होती मुलगा हवा का. आणि
त्याच्या खाली नंबर दिलेला होता, संपर्क नंबर. तर मग आम्ही ठरवलं की संपर्क करायचा आणि स्टिंग ऑपरेशन करायचं. अच्छा. मग त्या नंबरवर मी संपर्क केला आणि डॉक्टरांची वेळ घेतली. साधारणतः संध्याकाळी 6 वाजता या असं डॉक्टर म्हणाले. ठीक आहे. मी आणि आमची एक कार्यकर्ती त्या दवाखान्यामध्ये गेलो आणि दवाखान्यात गेल्यानंतर मग मी आईचा रोल केला. सांगितलं ही माझी मुलगी, सातारला हिला दिलेला आहे, हिला पहिली मुलगी आहे आणि आता तिची सासू खूप तिला कटकट करतीये, ती आता गरोदर आहे आणि सासू म्हणते की मला दुसरा मुलगा हवाय, तर आता काय करायचं आम्ही. तर ते डॉक्टर म्हणाले की हा मी सांगतो म्हणाले, काही प्रॉब्लेम नाही, करू आपण, अगदी सोपं आहे. म्हटलं काय काय करता, असं मी विचारत गेले, काय काय करता. आहे आपली चांगली प्रोसिजर आहे, तिच्या नवऱ्याला पण घेऊन या. तर मग म्हटलं की काय प्रोसिजर आहे तुमची. हो आपण औषधं देतो, मेडिसिन्स देतो. मग मी डायरेक्ट विचारलं सोनोग्राफी करता का तुम्ही. हे काय इथेच आहे ना सोनोग्राफीचं मशीन, आपण सोनोग्राफी सुद्धा करतो असं ते डॉक्टर म्हणाले. मग माझी जी कार्यकर्ती होती ती म्हणाली मला होईल ना हो मुलगा. अतिशय सुंदर नाटक आम्ही दोघी करत होतो आणि मग ते म्हणाले काय सांगता, आतापर्यंत मी 300 आयांना मुलगे दिलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की ठीक आहे, आम्ही 15 दिवसांनी येऊ आणि मग तुम्ही सांगा आम्हाला काय काय प्रोसिजर करायची ती. आणि आम्ही बाहेर पडलो. आता ते सगळं संभाषण आम्ही टेप केलेलं होतं आणि ती टेप आम्ही जी PCPNDT कमिटी आहे त्या कमिटीला सादर केली आणि त्याच्यानंतर मग त्या हॉस्पिटलवर स्टिंग ऑपरेशन म्हणजे आपण काय करतो की अचानक जातो आणि मग त्या ठिकाणी जर हे सगळं आपण पुरावे गोळा करतो, जे मी मगाशी म्हटलं की या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी नसतील तर आपण त्या सील करतो सोनोग्राफी मशीन. तसं ते सोनोग्राफी मशीन सील केलं. कोर्टामध्ये त्या डॉक्टरांच्या विरोधात केस केली आणि मला असं वाटतं की हे खूप गरजेचं आहे की हा मुद्दा की अशा पद्धतीनं आज हे सोनोग्राफी, अशा पद्धतीनं गर्भलिंग चाचणी ते डॉक्टर जर पेपरमध्ये जाहिरात देतात, ओपनली सांगतात की मुलगा हवा आहे का, तर अशा पद्धतीनं सामभेद दंड वापरून आपण जर या समाजातल्या अपप्रवृत्तींना आळा घातला नाही, आज ही एक अपप्रवृत्ती जर समाजामध्ये आली तर दुसऱ्याला त्याचा वचक बसू शकतो. आणि म्हणून आज स्टिंग ऑपरेशन, पण स्टिंग ऑपरेशनमध्ये पुराव्यांची अतिशय गरज असते आणि सोनोग्राफीमध्ये ते आपल्याला, जसं पूर्वी गर्भजल परीक्षा व्हायची, गर्भजल परीक्षेमध्ये पुरावे आपल्याला सहज मिळायचे, पण आता ती पद्धत बंद झाली आणि आपण सोनोग्राफी करतो की ज्याच्यामध्ये पुरावे मिळणे खूप अवघड आहे. पण अशा पद्धतीनं आम्ही काही डेकॉय केसेस केलेल्या आहेत. खरं, ह्याविषयी तुम्ही सांगता तेव्हा खूप उदाहरणं तुमच्याकडे आहेत. मगाशी तुम्ही एक वाक्य म्हणालात ते महत्वाचं आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या संबंधित महिलेनं, तिच्या कुटुंबियाने जे तिच्या बाजूने आहेत त्यांनी त्यावेळी चटकन त्याविषयी पावलं उचलायला हवीत. जेव्हा केस हाताबाहेर जाते किंवा टोकाची वेळ येते तेव्हा न म्हणता आज आत्ता ताबडतोब याविषयी बोलायला हवं, मोकळेपणाने सांगायला हवं आणि समाजातल्या या अपप्रवृत्तीवर उत्तर शोधायला हवं. पुढचा फोन आहे, जयेंद्र बोलतायत आपल्याशी. नमस्कार, बोला. हा, मी जयेंद्र कुलकर्णी बोलतोय. हॅलो, बोला. मी जयेंद्र कुलकर्णी बोलतोय ठाण्यावरून. माझा प्रश्न असा आहे की मुळात हे डॉक्टर जे टेस्ट करतात का मुलगी ठरतं आणि त्याच्याप्रमाणे ते डिसिजन घेतला जातो. तर तो जो सेंट्रल पॉईंट जो आहे की जो डॉक्टर हा सेंट्रल पॉईंट आहे, त्याच्यावर समजा आपल्याला कंट्रोल करण्या टेक्नॉलॉजीचा काय वापर करता येईल का, म्हणजे असं काय करता येईल का त्या मशीनमध्ये की बाबा जेणेकरून बाबा एक पर्टिक्युलर ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय ती मशीन सुरूच होणार नाही, की जेणेकरून तुम्हाला टेस्टच करता येणार नाही. आणि अशा टाईपचं समजा सोनोग्राफी कंपनी मॅन्युफॅक्चर जी करणार आहे त्यांच्याशी समजा टायप करून गव्हर्नमेंटने काय असं काय केलं की जेणेकरून बाबा तिकडेच कंट्रोल आला तर आपोआप केली किंवा आपल्याला नंतर मग उलटा इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यातून आपल्याला काय मार्ग काढता येईल. तर याबद्दल आपलं काय मत आहे की आपले तसे काय प्रयत्न झालेत का, याबद्दल जरा सांगितलं तर बरं. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल? हो, त्यांनी खूप जयंत सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला आणि असे खूप प्रयत्न झालेले आहेत. जसं मी म्हटलं की नाही, एक फॉर्म असतो त्यामध्ये 23 गोष्टी भरायच्या असतात की खूप बारीक बारीक गोष्टी असतात. त्या महिलेचं पहिलं मूल काय आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, ती कशासाठी सोनोग्राफी करणार आहे, या सगळ्या गोष्टी. आणि ऑनलाईन फॉर्म ही पण आता पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीनं, म्हणजे आज रेडिओलॉजिस्ट जे वैतागतात की आम्हाला तुम्ही वेटीला धरलेला आहे, तर त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. शिवाय हा F नंबरचा हार्ड कॉपी आपण म्हणतो तो फॉर्म भरायला लागतो. महिन्याला हा रिपोर्ट आमच्या PCPNDT कमिटीला सादर करायला लागतो
की या महिन्यामध्ये आमच्याकडे किती केसेस आलेल्या होत्या आणि हे त्यांना सबमिट करावं लागतं. 5 तारखेच्या आत सबमिट नाही केलं तर त्याच्या संदर्भात सुद्धा महापालिका किंवा PCPNDT कमिटी विचारू शकते. जयंत सरांनी जो प्रश्न विचारला की असे काही प्रयत्न झालेले आहेत का, तर कोल्हापूरला लक्ष्मीकांत देशमुख म्हणून कलेक्टर होते. तर कोल्हापुरात जेव्हा हे गर्भलिंग चाचणी आणि मुलींचं गळतीचं प्रमाण पाहून त्यांनी त्यावेळी पुढाकार घेतलेला होता. ठीक आहे. आणि सायलेंट ऑब्झर्व्हर अच्छा नावाचं एक मशीन त्यावेळी काढलेलं होतं. आणि ते मशीन ऍक्च्युली सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सना त्यावेळी कंपल्सरी केलं होतं सरकारनं विकत घेणं, की सायलेंट ऑब्झर्व्हर या मशीनमध्ये सोनोग्राफी सेंटरला जोडल्यानंतर की आपल्याला त्या इमेज म्हणजे आपल्याला जर कोणी चेक केलं तर यांनी सोनोग्राफी केलेली आहे हे लक्षात येऊ शकतं. पण अर्थात त्याला बरंचसं त्याच्यामधून काही फारसं म्हणजे जे मी म्हटलं की त्याच्यामधून काही मुलींच्या गळतीचं प्रमाण कमी नाही झालं हे सगळं. आणि काही दिवस त्या सायलेंट ऑब्झर्व्हरचा इम्पॅक्ट लोकांना वाटला की ह्याचा परिणाम होईल, याच्यामध्ये सोनोग्राफी सेंटरवर धाड घातली तर आपल्याला ते कळू शकेल. पण आता कशा आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टीला पळवाटा काढल्या जातात की पळवाटा काढल्या जातात, कोड लँग्वेज वापरली जाते, सांकेतिक भाषा वापरली जाते. आणि मग याच्यामधून ज्या पळवाटा काढले सायलेंट ऑब्झर्व्हर मध्ये सुद्धा काय झालं की ते जेव्हा सोनोग्राफीमध्ये आज गर्भलिंग चाचणी केली की नाही हे कळण्यासाठी जेव्हा वापरलं गेलं, पण त्याच्यामध्ये परत खूप गोंधळ, त्याच्यामध्ये अनेक शंका कुशंका झाल्या आणि मग ते फारसं चालू शकलं नाही. त्यांनी जे विचारलं ते त्याच्याबद्दल. पण आता सुद्धा जे आपण पाहतो की हा ऑनलाईन फॉर्म भरणं, सातत्यानं त्याची तपासणी करणं, प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न खूप चालू आहेत. बरोबर. पण पळवाटाही तेवढेच काढल्या जातात. खरंय खरंय. गैरप्रकार हे तेवढेच घडतायत पण त्याला नियंत्रण घालण्यासाठी प्रयत्नही केले जातात. ही जी तुमची संस्था आहे PCPNDT जी शासनाची आहे, प्रसवपूर्व गर्भधारणापूर्व निदान तंत्र समिती, ही समिती जी आहे आम्हाला ना सामान्यानं याविषयी समितींविषयी माहितीच नसते, त्यामुळे आम्ही या सगळ्यांविषयी खूप लांब असतो. तुमच्या माध्यमातून ही समिती नेमकी काम कार्य काय करते आणि या कमिटीवर कोण कोण असतं या सगळ्याविषयी आम्हाला माहिती मिळाली तर बरं होईल. सांगते. तर आता ही जी कमिटी जी रचना आहे त्या कमिटीची, तर त्याचं सुद्धा थोडंसं मी मागे जाऊन सांगते. अवश्य की अवश्य. 1980-81 साली की गर्भलिंग चाचणी त्यापूर्वी होती नव्हती, पण मूळ 1980 आणि 81 पासून याची सुरुवात झाली. 1984-85ला की त्यावेळी सगळ्या महिला चळवळींनी असं लक्षात यायला लागलं की गर्भलिंग चाचणी होतीये. एका एक मोठ्या बहुउद्देशीय कंपनीमध्ये की आरोग्याचे कॅम्प घेतला आणि त्या वर्कर्सच्या 10,000 महिलांचं आरोग्य चाचणी केली. आणि त्यावेळी ऑल इंडिया मेडिकल सायन्स दिल्लीचं, तर त्यांनी एक गर्भजल जे मी मगाशी म्हटलं ती चाचणी काढलेली होती. ती चाचणी कशा करता काढली होती की गर्भामध्ये काही विकृती नाहीये ना, तर ही पाहण्यासाठी काढलेली होती की नंतर त्या महिलेला त्रास होऊ नये या उद्देशानं ती काढली होती. पण त्या गर्भजल परीक्षेमध्ये की मुलगा आहे का मुलगी हे कळत असे, त्या सॅम्पलमधून कळत असे. आता मग ही 10,000 महिलांची जेव्हा टेस्ट झाली त्या बहुउद्देशीय कंपनीनं केल्यानंतर, तर त्याच्यामध्ये मुलगा आहे का मुलगी हे कळलं महिलांना. आणि मग असं झालं की ज्यांना मुलगी आहे असं कळलं त्यांनी गर्भपात करून घेतले. आता गर्भपाताचा कायदा आहे 1971 साली झालेला आहे, आपला तो हक्क आहे असं आम्ही महिला चळवळी म्हणतो. आणि पण तो सुरक्षित गर्भपात, आता या पद्धतीनं असुरक्षित गर्भपात जेव्हा होतो आणि तेव्हा या कंपनीला आश्चर्य वाटलं, अरे ही जी मेडिकलची बिलं येत आहेत ती बरीचशी गर्भपात आणि गर्भजल परीक्षेची येत आहेत. म्हणजे त्यात काही जी येत आहेत गर्भपात आणि गर्भजल परीक्षेची आणि काही येत आहेत ती गर्भजल परीक्षेची. आणि मग जेव्हा त्यांनी काही महिला चळवळींना पाचारण केलं हे शोधून काढण्यासाठी, तेव्हा असं लक्षात आलं की मुलीचा गर्भ असल्यानंतर तो गर्भपात केला जातो. आणि मग सगळे खडबडून जागे झाले आणि मग त्याच्यामध्ये जवळजवळ एका पेपरमध्ये या सगळ्याचा सर्वे करून 81 सालची गोष्ट आहे, 78,000 गर्भपात झालेले होते मुलगी नको म्हणून. म्हणजे तंत्रज्ञान हे सोयीसाठी असताना त्याचा गैरवापर खूप केला होता. आणि मग त्याच्यानंतर 1986 अतिशय आपल्याला अभिमान वाटायला हवा की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथं 1986 साली हा PCPNDT पहिल्यांदा PNDT कायदा
म्हणजे गर्भधारणापूर्व एवढाच कायदा होता. बरं. आणि त्याच्यानंतर तो 2003 साली, तर 1986 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा कायदा झाला, त्याच्यानंतर गुजरातमध्ये झाला, कर्नाटकमध्ये झाला. पण असं लक्षात यायला लागलं की ज्या राज्यामध्ये कायदा आहे ते राज्य सोडून दुसरीकडे अशी चाचणी केली जाते. आणि मग 1994 साली भारत सरकारनं महाराष्ट्र राज्याचा जो कायदा आहे तो तसाच्या तसा कायदा उचलला आणि मग तो कायदा संपूर्ण भारतभर लागू झाला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 2003 पर्यंत या कायद्याचा वापरच झाला नाही. 2003 मध्ये पहिली केस कोल्हापूरची आलेली होती या कायद्याचं हे करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिलेला दोषी धरलेलं होतं. अरे बापरे. आणि मग त्यावेळी पण महिला संघटनांनी मागणी केली की महिलेला दोषी धरलं जाऊ नये या संदर्भात. आणि मग परत त्या कायद्याची पुनर्रचना झाली आणि मग ते पीसीचा अर्थ काय, पीसी म्हणजे प्री कन्सेप्शन. तर आता IVF टेक्निक वापरलं जातं आणि ज्याच्यामध्ये म्हणजे गर्भधारणा राहण्यापूर्वीच मुलाचा गर्भ राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे आपण विज्ञानाचा किती दुरुपयोग करतो हे अतिशय खूप भयानक आहे. आणि म्हणून मग PNDT मध्ये सुद्धा परत PC प्री कन्सेप्शन म्हणजे प्रसवपूर्व निदान करण्याला पण प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. पुरुषाचे शुक्राणू वापरून त्याला मुलगाच होईल असे प्रयत्न जेव्हा आज विज्ञानाचा दुरुपयोग आपण करतोय तेव्हा PNDT हा कायदा आला त्याच्यामध्ये. बरोबर. आणि त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या मार्फत ही समिती सध्या जी कार्यरत आहे. तर प्रत्येकाला आई, बहीण, पत्नी, मुलगी हे सगळं हवं आहे, पण जन्माला येणारं भ्रूण बाळ जेव्हा स्त्रीचं आहे तेव्हा मात्र ते नको आहे. का, कशासाठी? कोणालाही जगण्याचा हक्क देण्याचा अधिकार समाजाला दिलेला आहे. तो कोणी दिलेला आहे? मुळात मूलभूत हक्क आहे असं आपण जेव्हा म्हणतो व्यक्तीला, तेव्हा जगणं आणि स्वाभिमानानं जन्माला घालणं आणि जन्माला आलेलं बाळ तितक्याच स्वाभिमानाने वाढवणं हा सुद्धा मूलभूत हक्कच आहे, नाही का? याच विषयी बोलत आहोत. जेव्हा स्त्री भ्रूण हत्या होते तेव्हा होळ्या झाल्यानंतर धडपडण्यापेक्षा ती होऊ नये आणि समाजामध्ये अपप्रवृत्तीला आळा घालावा म्हणून आजचा विषय मुलगी बचाव या विषयाच्या दृष्टिकोनातून. वृषाली मगदूम मॅडम, याविषयी तुम्ही खूप काम करत आहात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून. आणि जेव्हा ही जी समिती आहे प्रसवपूर्व गर्भधारणा पूर्व निदान तंत्र समिती, ही समिती जी आहे याविषयी जनजागृती करायचं मोठं काम करते. या समितीची रचना काय असते? सामान्य माणूस या समितीपाशी कशा पद्धतीने दाद मागण्यासाठी पोहोचू शकतो? आता ही समिती जेव्हा जिल्हा पातळीवर समिती असते याच्यामध्ये सिव्हिल सर्जन हा आम्ही समुचित अधिकारी, ॲप्रोप्रिएट अथॉरिटी असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक रेडिओलॉजिस्ट असतो, गायनाकोलॉजिस्ट असतो, त्याचबरोबर लीगल ॲडवायझर, कायद्याविषयी माहिती देणारी एक व्यक्ती आवश्यक असते. माहिती ह्याच्यामधला एखादा माणूस त्याच्यामध्ये असतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे महिला चळवळीनं त्यावेळी असं सांगितलं की प्रत्येक NGO एक प्रतिनिधी कमिटीत असलाच पाहिजे. स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी या कमिटीमध्ये असणं आवश्यक आहे. हा जिल्हा पातळीवर कमिटी झाली. राज्य पातळीवर अशाच प्रकारची एक कमिटी स्थापन करण्यात येते आणि मग राष्ट्रीय पातळीवर अशी एक कमिटी स्थापन करण्यात येते. तर या कमिटीची 2 महिन्यातून एकदा मीटिंग झालीच पाहिजे असं आहे. आणि 2 महिन्यामध्ये की अशा पद्धतीनं किती सोनोग्राफी सेंटर्सची नोंद झाली. प्रत्येक सोनोग्राफी सेंटरला आज आपल्याकडे भारतामध्ये 36,000 सोनोग्राफी सेंटर्सची नोंद आहे. पण नोंद नसलेली आणखी अनेक सेंटर्स असतील आणि गैरकारभार आणखी असतील. तर अशा पद्धतीनं सोनोग्राफी सेंटर्सची नोंद झाली पाहिजे. आणि नोंद होताना त्या सोनोग्राफी सेंटर्सना की काही एक रक्कम नोंदणीसाठी द्यावी लागते PCPNDT कमिटीला. त्याचा उद्देश असा आहे की ती नोंदणीची जी रक्कम आहे PCPNDT कमिटीनं आपलं एक वेगळं खातं खोलायचं. त्या खात्यामध्ये हा पैसा जमा होईल आणि त्या निधीमधून प्रशिक्षण घेणं, कार्यशाळा घेणं, जाणीव जागृती कार्यक्रम घेणं. आम्ही अशा पद्धतीचे नवी मुंबईमध्ये जेव्हा जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले की आम्ही नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा सत्कार केला की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन की त्यांच्यामध्ये आणि हे अवेअरनेस कार्यक्रम घेतला. याविषयी जाणून घेते. औरंगाबादचा फोन खोळंबलाय, तो पटकन काय म्हणते आणि पुन्हा मुद्द्याकडे वळते. नमस्कार, औरंगाबादहून वसंत बोलतायत. आपल्या समाजामध्ये काही पॅरेंट्स असे आहेत की ज्यांना ऑलरेडी एक मुलगा आहे, मुलगा आहे, त्यांना आता मुलगा असल्यामुळे त्यांना मुलगी असावी अशी इच्छा आहे. तर आपला जर ह्या सगळ्या कार्यक्रमाचा एक उद्दिष्ट असेल की समाजामधली आपली मुलींची संख्या वाढली पाहिजे, तर ज्यांना मुलगी हवी आहे त्यांच्यासाठी आपण काही करतो का?
ही संस्था किंवा अशा सामाजिक संस्था किंवा आपली गव्हर्नमेंट मशिनरी ह्या सगळ्यासाठी काही करते का? धन्यवाद. धन्यवाद. हा वेगळा मुद्दा आहे. हा वेगळा मुद्दा आहे, पण तरी मी तुम्हाला उपाय सांगते ह्याच्यावर की मुलगी एखादी आपण अडॉप्ट करावी. तर अडॉप्शन की मुलगी दत्तक घेणं हे आज खूप खरं समाजामध्ये अशा, आणि मला अशी बरीचशी सुधारणावादी कुटुंब पण दिसतात की पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी किंवा मुलगी दत्तक घेणं हे प्रमाण सुद्धा खूप मी आजूबाजूला पाहते की त्याला हा उपाय नाहीये की मुलगी गर्भलिंग चाचणी करून मुलगी असेल तर हा अजिबातच नाही. पण मुलगी दत्तक घेणं आणि तिला वाढवणं हा एक खूप छान उपाय आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अजून एक त्यांचं असं म्हणणं होतं की वैद्यकीय दृष्ट्या मुलगा हवा यासाठी प्रयत्न केले जातात, त्याला सपोर्टिव्ह असतात बऱ्याच अनधिकृतरित्या, पण मुलगी हवी म्हणून जेव्हा प्रयत्न केले जातात तेव्हा त्यांना, जसं तुम्ही आता नवदाम्पत्याचा सत्कार केला जातो तसं मुलगी हवी म्हणणाऱ्या दाम्पत्यासाठी काही वेगळी योजना किंवा कौतुक सोहळा होतो का? होतो ना. 2 मुली ज्यांच्या आहेत माझ्याच कॉलेजमध्ये, आमच्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना ज्यांना 2 मुली आहेत त्या प्राध्यापकांचा आम्ही सत्कार केलेला होता. आणि अशा पद्धतीनं पण आपण की म्हणजे हा नवदाम्पत्याचा सत्कार करण्याचा उद्देशच आहे की त्यांच्या मनामध्ये आम्ही बिंबवलं की मुलगा असेल मुलगी असेल की तुम्ही त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं 2 मुली ज्यांच्या आहेत, ज्यांना त्यांनी घडवलेलं आहे त्यांचाही आपण सत्कार करू शकतो, म्हणजे घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे 2 मुली आहेत त्यांना आवर्जून त्यांचा सत्कार करून योग्य आहे आणि चांगला निर्णय घेतला याविषयी. बरं, मग अशी आपण सांगत होते कमिटीच्या रचनेविषयी आणि आपल्यामध्ये फोन आला म्हणून तो मुद्दा थांबला होता, तो मुद्दा पूर्ण करूया. तर कमिटीची जी रचना आहे की त्याच्यामध्ये एनजीओ प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी आणि विशेषतः महिला संस्थांचा प्रतिनिधी असतो की जो अशा पद्धतीनं त्या संपूर्ण मीटिंग तुमच्या होतात दर दोन महिन्यातून एक मीटिंग झाली पाहिजे, त्याचा रिपोर्ट सरकारला गेला पाहिजे. विशेषतः या जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सना व्हिजिट करणं, सोनोग्राफी सेंटर्स जे आहेत त्यांना व्हिजिट करून त्या ठिकाणचे सगळे कार्यप्रणाली समजून घेणं, पाहणं, त्याची तपासणी करणं, हे फॉर्म व्यवस्थित भरलेत की नाही. तर असं या समितीला खूप, आणि कोर्टामध्ये ज्या केसेस असतात त्या केसेस अनेक दिवस चालू असतात. जसं मी मगाशी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं, ती केस अजून कोर्टामध्ये चालू आहे. आणखी एका मोठ्या कंपनीची केस आली होती, मला खूप सांगायला आवडेल, आणि ती केस आपल्याला दिल्लीहून आलेली होती की एका मोठ्या कंपनीच्या मोबाईलवर एक चायनीज कॅलेंडर टाकलेलं होतं आणि त्या चायनीज कॅलेंडरमध्ये असं लिहिलेलं होतं की या गोष्टी खाल्ल्या तर मुलगी होणार नाही आणि या गोष्टी अवॉइड कराव्यात, अल्कलीने आम्ल पदार्थ असं त्यांना ते लिस्ट दिलेली होती. आणि दिल्लीच्या एका रिटायर्ड जज्जांनी ही तक्रार नवी मुंबईच्या पीसीपीएनडीटी कमिटीकडे केली. का केली तर ती कंपनी नवी मुंबईमध्ये होती. आणि त्या जज्जांनी इतकी काळजी घेतली की त्यांनी ते चायनीज कॅलेंडर सेव्ह केलं त्या मोबाईलवरचं आणि ते आम्हाला पाठवलं. आणि ते पाठवल्यानंतर लगेच आम्ही ती कोर्टामध्ये केस दाखल केली त्या कंपनीच्या विरोधात. पण कंपनीनं काय केलं, ती साईट लगेच डिलीट करून टाकली आणि ज्यांना कोणी साईट केली होती त्याला नोकरीवरनं पण काढून टाकलं. पण तुमच्याकडे आज पुरावा कायम आहे, आमच्याकडे लढा कायम सुरू आहे, लढा चालू आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे. की म्हणजे ह्या अशा किती छोटीशी गोष्ट आहे, पण त्या दिल्लीच्या जजांना असं वाटलं की याच्याविषयी दाद मागितली पाहिजे. खरं, ही दाद मागण्यासाठी किंवा या शंका समाधान करण्यासाठी वेबसाईटचा पत्ता सुद्धा आपल्या स्क्रीनवरती तुम्ही दाखवत आहात स्लाइडच्या माध्यमातून, तो पण पत्ता आपण सांगूया प्रेक्षकांना. पीसीपीएनडीटी कंप्लेंट्स रिपोर्टिंग वेबसाईट आहे www.amchimulgi.government.in. महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे www.amchimulgi.gov.in. आपण कधीही ही वेबसाईट पाहू शकता. याच्यावर आपल्याला अगदी अपडेट्स सगळे मिळतीलच आणि तिथे आपल्याला काही कंप्लेंट करायची असेल तर आपण करू शकता ती कंप्लेंट. खरंय, जेव्हा याविषयी दाद मागायची आहे किंवा ही संस्था समिती कुठे आहे असा एक प्रश्न सामान्यांच्या मनामध्ये आहे, गावामध्ये खेडोपाड्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने या संस्थेचा समितीचा शोध घ्यावा? प्रत्येक जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर सुद्धा की त्या तालुक्याचं जे हॉस्पिटल आहे त्याचा जो मुख्य आहे, मेडिकल ऑफिसर म्हणा, सिव्हिल सर्जन म्हणा, तो त्याचा मुख्य असतो. तर त्याला जाऊन भेटणं, त्याच्याकडे लेखी तक्रार देणं हे खूप अगदी सोपं आहे. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष न जाता, कारण बऱ्याच जणांना ही गोष्ट गुप्त ठेवायची असते, सांगायची नसते, तर अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन
किंवा पत्र पोस्टानं पाठवून की अशी अशी माझी तक्रार आहे, त्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. खरंय. तर करू शकतो आपण तसं. आज समाजामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना वेळेचं काय करावं असा प्रश्न पडतो. त्या सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सामील व्हायला हवं. कसं, कुठे, कधी, काय? आज खरं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते खूप सक्षम आहेत आणि त्यांना असं काहीतरी खूप करण्याची इच्छाही आहे. तर जाणीव जागृतीच्या पातळीवर ते तरुणाईशी संवाद करू शकतात किंवा अशा महिलांशी बोलू शकतात, त्यांना बाहेर काढू शकतात. तुमच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेमध्ये कार्यशाळा आहे, होऊ शकतात, संवाद करू शकतात किंवा अशी एक मोहीम घेऊ शकतात. हो. सेंटर्सना भेट देणं, ती अपडेट आहेत का, व्यवस्थित चालू आहेत का, अशा अनेक पातळीवर ते काम करू शकतात. खरंय, तुमचे अनेक उपक्रम आहेत, त्याला शुभेच्छा देते. पण मंडळी, एक लक्षात घ्यायला हवं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लावलेल्या शिक्षणाच्या कोनशिलेवरती आजची ही सगळी पिढी सुरू आहे, काम सुरू आहे असं आपण म्हणतो. अनेक व्यक्तिमत्व आपल्याला भेटतात आणि जी व्यक्तिमत्व जी आहेत ती स्त्री व्यक्तिमत्व अनेक उच्चभ्रू पदांवरती लिलया वावरताना कार्यकर्तृत्व सिद्ध करतात. मग हे सगळं आत्मविश्वासाचं पाऊल पुढे पडत असताना, मागे वळून बघताना जेव्हा या नकारात्मक घटना घडतात त्याला कसं थांबवू शकतो याविषयी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. तुमच्या कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार.